शिर्डीमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात। तिथे नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय, आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी। रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत। आता मी जी नवीन दर्शन रांग तयार करण्यात आलेली आहे त्या दर्शन रांगेत आहे। या दर्शन रांगांमध्ये आपण पाहू शकतो की भक्तांची गर्दी किती आहे। आज पहाटे काकड आरतीनंतर साई दर्शनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत असलेले भक्त हे साई मंदिराकडे जात आहेत। एकूणच जर पाहिलं तर जवळपास 12 हॉल जे नवीन दर्शन रांगे तयार करण्यात आले ते सर्व फुल झालेले आहेत आणि त्या हॉल व्यतिरिक्त जे भाविक आहेत ते या दर्शन रांगांमध्ये आहेत। एकीकडे हे दर्शन रांगेत हे भक्त जात असले तरी माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर अशाच पद्धतीची मोठी दर्शन रांग ही सुद्धा पूर्णतः भरलेली आहे। म्हणजे आज जर पाहिलं तर केवळ साई भक्तांची गर्दी आणि गर्दीच या ठिकाणी शिर्डीत दिसून येते। देशभर रामनवमीचा गजर होतोय, त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा साईबाबांचं दर्शन घेण्याची ओढ या साई भक्तांच्या मनात आहे। नगर काय साईबाबांचं दर्शन घेण्याची ओढ आहे, काय मनात ओढ काय नाही, बाबांना भेटणं एवढंच मनात इच्छा आहे। दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे दिंडीत यायचं। आणि निश्चितच जर पाहिलं तर केवळ बाबांचं दर्शन घेण्याची ओढ या साई भक्तांना आहे। त्यामुळे आज दिवसभर या दर्शन रांगा अशाच फुल राहतील। मात्र बाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना मिळणारं समाधान हे सुद्धा खूप महत्त्वाचं असेल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।